नमस्कार, कल्पनाच ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. मी कल्पना तुमच्यासाठी पुन्हा एक वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या अगदी कामाचा आहे, कारण की आज आपण या मशीनचं डीप क्लिनिंग करणार आहोत. आणि असं डीप क्लिनिंग केल्यामुळे आपले सर्व्हिसिंगचे बरेचसे पैसे वाचणार आहेत. आपल्याला तर आपल्या शिलाई मशीनची बाहेर पैसे देऊन सर्व्हिसिंग करावीच लागते, परंतु आपण असं घरच्या घरी थोडंसं याचं क्लिनिंग करून आपले सर्व्हिसिंगचे पैसे बऱ्यापैकी वाचवू शकतो. कारण आपण वरचीवर अशी मशीनची क्लिनिंग केली ना, तर मग आपली मशीन जास्त काही खराब होत नाही आणि तिला मग जास्तीचा खर्च वगैरे आपल्याला करावा लागत नाही सर्व्हिसिंग किंवा दुरुस्तीचा. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मशीनच्या स्वच्छतेविषयी अगदी सावकाश सोप्या पद्धतीने आणि बारीक सारीक गोष्टींची माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर मधूनच स्किप केला तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येणार नाही. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथं मी या प्लायवूडच्या बेसवरून हा गट्टू खाली घेतलेला आहे काढून, आणि वरचा जो प्लायवूडचा बेस आहे त्याला थोडंसं स्वच्छता करून घेतली कापडाने. आपण जी मशीन वापरतो त्याबद्दल आपल्याला थोडीफार तरी माहिती पाहिजे, त्यासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. बॉबिन वगैरे सगळं काढून घेते. मशीनची डीप क्लिनिंग करणं काही एवढं अवघड नाही मैत्रिणींनो. याच्यामध्ये फक्त सुरुवातीला एकच गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही स्टेप बाय स्टेप कोणती कृती केली तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि अशी मशीनची डीप क्लिनिंग आपण वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा तरी केली पाहिजे. साधा जुना टूथब्रश घ्यायचा आहे. घरामध्ये असे तुमच्याकडे छोटेसे ब्रश असतील तर ते घ्यायचे, आणि एक स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आहे. नंतर आपण मशीनला ऑइलिंगही करणार आहोत. मशीनला वरच्यावर ऑइलिंग केलं ना तर मशीन खूप छान स्मूथ चालते, जास्त आवाज वगैरे करत नाही. आधी थोडंसं क्लीन करून घेते. आता हे मशीन स्वच्छ करायची वगैरे ही माहिती मला लहानपणापासूनच आहे, जवळपास 7वी 8वी असल्यापासून. कारण माझ्या वडिलांना असं घरामध्ये वस्तू दुरुस्तीचा खूप नाद होता. माझे वडील काही जास्त काही इयत्ता शिकलेलं नाही, परंतु त्यांना अशी हौस आहे खूप अशी वस्तू रिपेअर करायची, स्वच्छ करायची खोलून. तर आमच्या लहानपणी त्याची वस्तू दुरुस्ती करायला बसले की आम्ही त्याच्या शेजारी बसायचो आणि ते कोणत्या कोणत्या गोष्टी कशा कशा करतात ते लक्षात घ्यायचो. मग मी एक दिवस वडिलांना विचारलं की तुम्हाला हे कुठं न शिक्षण घेता तुम्हाला कसं काय हे वस्तू दुरुस्तीचं लक्षात येतं. तर माझ्या वडिलांनी एकच गोष्ट सांगितली की आपण कोणती गोष्ट खोलताना आणि जोडताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आता समजा हे आपण मशीनचे 4 पार्ट खोलले. सुरुवातीला आपण हा पार्ट खोलला, नंतर हा खोलला, नंतर हा आणि नंतर हा. तर आपण ते तशाच स्टेपमध्ये ठेवायचे. तर सुरुवातीला हा पार्ट खोलला तो हा इथं ठेवायचा आहे, दुसरा पार्ट याच्या पुढे ठेवायचा आहे, नंतर हा पार्ट खोलला एखादा स्क्रू वगैरे तो इथं ठेवायचा आहे, आणि त्याच्यानंतरचा पार्ट हा असा ठेवायचा आहे. आणि मग जोडताना हा पार्ट आधी जोडायचा, त्याच्यानंतर हा पार्ट येणार, त्याच्यानंतर हा पार्ट, आणि सगळ्यात शेवटी हा पार्ट जोडला जाईल. म्हणजे पुन्हा बघू शकता तुम्ही त्या क्रमानेच आहे असे जोडायचे आहेत. तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल असं समजते मी. चला बघूयात आपण हे पार्ट कसे खोलायचे. मी मिक्सर वगैरे सुद्धा स्वतः खोलते आणि स्वच्छ करते. आपण जी वस्तू वापरतो ना त्याच्याविषयी आपल्याला थोडी तरी माहिती पाहिजे. आता सुरुवातीला बघा मी इकडचा स्क्रू खोलते. काही अवघड नाही मशीन खोलायचं, आणि जोडायचंही अवघड नाहीये. तुम्ही स्टेप बाय स्टेप जर बघितलं ना तर लक्षात येईल तुमच्या. इथं 2 स्क्रू येतात. माझी अगदी साधी मशीन आहे. बहुतेक या मशीनला हाफ शटलची मशीन म्हणतात. जवळपास एक 20 वर्षापूर्वीची माझी मशीन आहे, 20-25 वर्षापूर्वीची. ते बघा हा पार्ट खोलला, याला छानपैकी पुसून घ्यायचंय. हा पार्ट मी इथं ठेवते, आणि हे 2 स्क्रू हे बघा इथं ठेवते. आणि हे जोडताना लक्षात ठेवायचे की मोठा स्क्रू वरती आहे आणि छोटा स्क्रू खाली आहे, तर हे त्याच पद्धतीने ठेवायचंय वरती आणि खाली. बघू शकता भरपूर याच्यामध्ये कचरा अडकलेला आहे. हे बघा असे छोटे छोटे दोरे जरी असले ना याच्यामध्ये तर आपली टीप वगैरे व्यवस्थित येत नाही, दोरा तुटतो सारखा सारखा. ब्रशने स्वच्छ करून घ्यायचंय. जिथं कापडाने स्वच्छ करायचे तिथं कापडाने स्वच्छ करा, जिथं ब्रशने स्वच्छ करण्यासारखं तिथं ब्रशने स्वच्छ करा. हे बघा इथं दोरा अडकलेला आहे. बघू शकता किती दोरा अडकला इथं. आता इथं बघा आपल्याला एखादी टोकदार वस्तू लागणार आहे, तिथे मी सेफ्टी पिन घेते. इथे या पार्ट मध्ये दोरा अडकलाय. आता हा कसा काढायचा आहे हे बघा. हे चाक असं उलट सुलट फिरवत राहायचंय, बरोबर तो दोरा निघून येतो. तुम्हाला दाखवते किती दोरा निघतोय, बघू शकता. माझ्यासारखंच तुम्ही मशीनची डीप क्लिनिंग घरच्या घरीच करत असाल ना तर तुमचे अनुभव मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
रोजच आपण फक्त मशीनवर बसतो, शिवतो आणि आपलं काम दुसरं पुढचं सुरू करतो. परंतु अशी वर्ष 6 महिन्यातून डीप क्लिनिंग केली ना आपली मशीन बघा, नंतर पुन्हा वर्ष 6 महिने आपल्याला काही त्रास देत नाही मग. आणि आपले निम्म्यापेक्षा जास्त पैसे वाचतात सर्व्हिसिंगचे. कधी उलटं फिरवायचं, कधी सुलटं फिरवायचं, असं करत करत आपल्याला हा दोरा काढायचा आहे. कधी कधी आपली स्वतःची कामं स्वतःच करणं ते खूप वेगळं समाधान असतं मैत्रिणींनो. आता आपण रोजच या मशीनवर काम करतो आणि या मशीनविषयी जर आपल्याला थोडीफार अशी माहिती असेल ना तर आपला कॉन्फिडन्सही भरपूर वाढतो आणि मनाला एक वेगळा आनंदही मिळतो. हे बघा, तुमच्या व्यवस्थित लक्षात येत नसेल इथं इथं या पार्टमध्ये दोरा अडकलेला आहे. हे बघा, याच्यामुळेच मशीन कधी असा दोरा जर अडकलेला असला ना तर मशीन भरपूर आवाज देते. उलट सुलट केलं ना बरोबर हा दोरा निघणार आहे बघा. बघू शकता किती दोरा अडकलाय बघा, किती लांब दोरा अडकलाय याच्यामध्ये. या पार्टमध्ये अडकलेला सगळा दोरा काढून घ्यायचा आहे. थोडं सुद्धा दोरा शिल्लक ठेवायचं नाहीये. जोपर्यंत सगळा दोरा निघत नाही तोपर्यंत असंच चाक मागं पुढं फिरून हा दोरा काढून घ्यायचा आहे. याच्यामुळे मशीन आपल्याला जड पण जाते शिवायला आणि भरपूर आवाज पण करते. बघा किती दोरा अडकलाय. आपल्याला नेहमी कसं शिवणकाम शिवून पटकन उरकायची का घाई असते. बघा हा किती लांब दोरा अडकला होता. छान स्वच्छ झाला आता तिकडचा पार्ट. आता इथलं क्लिनिंग झाल्यानंतर लगेच इथं ऑइलिंग करून घ्यायचं. एक एक पार्टला व्यवस्थित सगळीकडे ऑइलिंग करून घ्यायचंय. जिथं जिथं तुम्हाला स्क्रू फिटिंग दिसेल ना तिथं सगळीकडे ऑइलिंग करून घ्यायचंय. कारण मग असं ज्याला ऑइलिंग नसलं ना तर हे जाम होऊन जातात पार्ट. तुम्हाला आतमध्ये जिथं जिथं शक्य आहे बघा इथं सगळीकडं असं ऑइलिंग करून घ्यायचंय पार्टला. 2-3 थेंब जरी टाकले ना तरी चालून जाईल, पण सगळीकडे ऑइलिंग मात्र करायचंय. आता झालं इथलं आपलं ऑइलिंग करून आणि स्वच्छ पेन करून झालं इथलं. मी वरचेवर स्वच्छता करत असते ना त्याच्यामुळे एवढी पण काही असं घाण नाही माझी मशीन. हे बघा, आता पुन्हा हा पार्ट इथं जोडून घेणार आहोत. तर हा मोठा स्क्रू घेतलाय, वरती जोडायचा आहे. छोटा स्क्रू इथे खाली. माझ्या मुलाला पण मी मशीनचं डीप क्लिनिंग शिकून दिलेलं आहे. कारण मग मला वेळ नसला तर तो माझ्या मशीनचं डीप क्लिनिंग करून देतो. तुम्हाला घरातील कोणत्याही एखाद्या सदस्याला तुमच्या जो तुम्हाला नेहमी मदत करतो त्याला तुम्ही असं मशीनची माहिती वगैरे सांगू शकता की असं करायचं तसं करायचं. आपल्याला मग वेळेला त्याची नक्कीच मदत होते. छान फिट करायचंय मस्तपैकी. इकडचा पार्ट झालाय. आता इकडचा खालचा पार्ट खोलूयात. कचरा बघा तुम्ही किती कचरा आहे. अजून इथं पण भरपूर कचरा निघणार आहे. आता हे बघा, हे 2 स्क्रू खोलायचे आहेत आपल्याला. तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ जर लक्षात नाही आला तर तुम्ही पुन्हा रिटर्न घेऊन थोडासा पुन्हा व्हिडिओ बघू शकता. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण मग तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग मला नवीन अशी काम करायला मजा येते आणि ऊर्जाही मिळते. आपल्या या चॅनलवर तुमच्यासाठी असेच माहितीचे आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हे 2 लक्षात ठेवायचे की आपण इथून काढलेले हे 2 स्क्रू. कारण आतमध्ये पण याचा एक स्क्रू असतो. हे बघा इथं. आणि हे स्क्रूमध्ये फरक आहे बघा दोन्हीमध्ये. हे 2 छोटे आहेत आणि हा मोठा आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि बघा इथं कसा दोरा अडकलेला आहे. हा वरचीवर दोरा आपल्याला काढता येत नाही, आपल्याला मशीन खोलावंच लागते त्यासाठी. बघा आणि ब्रशने थोडंसं क्लीन करून घेते. आता आपण हा पार्ट खोलणार. सावकाश खोलायचंय, हाताला वगैरे लागून नाही घ्यायचं. अगदी वेळ घेऊन काम करायचंय आणि व्यवस्थित पकडायचंय पार्ट. बघा आता हा स्क्रू इथे ठेवलाय, त्याच्यानंतर हा पार्ट इथे ठेवलाय, त्याच्यानंतर हा पार्ट इथं ठेवलाय. आता याला क्लीन करून घेऊ. आणि हे बघा, ही बॉबिन पण काढली आणि इथे ठेवली आहे. आता हे ब्रश घ्यायचे छोटेसे. हे बघा बघा हा दोरा, बघा कचरा, हे बघा कचरा. याच्यामुळे मशीन आहे ना आपल्याला खूप जड जाते मग, आणि मशीन आवाज पण खूप देते. हा फक्त पलटी करायचा आहे, इकडे काही नाही कचरा. तर
पुन्हा असं करायचंय. तुम्हाला शिवणकामासाठी किंवा घरामध्ये काही जर वस्तू ऑनलाईन मागवायच्या असतील तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक देणार आहे वस्तूंच्या, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या वस्तू नक्की मागवू शकता. बऱ्याच ऑनलाईन वस्तू अगदी स्वस्त मिळतात. हे खाली ठेवते मी जरा वेळ. आपल्याला हा शेवटचा पार्ट पण थोडासा क्लीन करायचा आहे. हे बघा, याच्यात पण कधी कधी थोडासा दोरा वगैरे अडकलेला असतो. हा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला लिंक तुम्ही एकदा नक्की चेक करा. भरपूर वस्तू ऑनलाईन स्वस्त आहेत. याला थोडंसं ऑइल करते मी. हा पार्ट घेतलाय, हे बघा असं हातामध्ये, आणि हा पार्ट असा याच्यामध्ये टाकायचा आहे. ज्या स्थितीमध्ये घेतला ना तसाच टाकायचा आहे. याच्यामध्ये हा बसलाय पार्ट. आता हा इकडचा पार्ट घ्यायचा आहे. पुन्हा हा पार्ट उचलायचा, असा पालथा ठेवायचा याच्यावर. आणि हा स्क्रू इथं जोडून द्यायचा आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो. इथं आपल्या मात्र स्मरणशक्तीचा कस लागतो, कारण की तुमची स्मरणशक्ती उत्तम असेल ना तर तुमच्या लक्षात राहील की कोणता पार्ट कधी खोलला, त्याच्यानंतर कोणता पार्ट खोलला, किंवा त्याच्यानंतर आता कोणता पार्ट जोडायचा आहे. हेच फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि आता फिट्ट करून टाकायचं. छान टाईट करून टाकायचंय. आता इथलं डीप क्लिनिंग करायचंय आपल्याला. तर हा पार्ट मी जरा वेळ बाजूला ठेवते. हे बघा, या ब्रशने इथलं बघू शकता किती घाण येतं. हे बघा, बॅगा वगैरे शिवते ना तर जास्त मशीन मध्ये कचरा अडकतो. ब्लाऊज ड्रेस वगैरे असेल तर नाही एवढा कचरा अडकत. किंवा समजा डिझायनर कुर्ती असली, म्हणजे आपण पंजाबी ड्रेस वगैरे शिवतो ना, तर डिझायनर कापड असेल ना तर मग त्याची चमकी वगैरे याच्यात भरपूर अडकते. किंवा बॅगांचा स्पंज वगैरे याच्यामध्ये अडकतो. त्यासाठी असं डीप क्लिनिंग केलंच पाहिजे. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपले दुसरेही कलाकल्पना 23 म्हणून चॅनल आहे. त्यावर मी कापडी पर्स अगदी सोप्या पद्धतीने कशा शिवायचे दाखवत असते. तर त्या चॅनललाही नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करून ठेवा. आता आपल्याला आमची वरचा एक पार्ट खोलायचा आहे. हे बघा, इथलं दात्र्यांचा पार्ट खोलायचा. इथलं मला थोडंसं अवघड जातं, कारण इथलं तिरपा अँगल असतो ना. वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग करायचं म्हणलं आपल्याकडं प्रत्येक गोष्टीसाठी हत्यारे पाहिजे. असं तुमच्याकडं स्क्रूड्रायव्हर, पान्हे अशा गोष्टी असल्या पाहिजेत, म्हणजे आपलं काम अगदी सोपं होऊन जातं. आणि शक्यतो आपल्या मध्यमवर्गीय लोकांकडे अशा गोष्टी तर नक्कीच घरामध्ये असतात. आणि माझ्यासारखंच तुम्ही कोणीताही समजा घरी असं मशीनचं डीप क्लिनिंग करत असाल किंवा खोलत असाल, जोडत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. स्क्रू खोलते. स्क्रू खोलत नसेल ना तसं थोडासा कॅनव्हास वगैरे घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकायचं, किंवा कापडाचा तुकडाही चालेल. हे दोन स्क्रू इथे ठेवते. हा दाब वरती केलाय. हे बघा, ही पट्टी काढली आहे. याला बघितलं कचरा आहे. हे बघा, इथे कचरा अडकलाय. अगदी छोटे छोटे पार्ट असतात, आणि हे क्लीन केले ना तर आपली मशीन बघा खूप अशी स्मूथ चालेल. हे बघा, आपल्या याच कल्पनाच ब्लॉग चॅनलमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बऱ्याच काही बॅग पर्स शिवून दाखवलेले आहे. तर ते लाईव्ह व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. लाईव्ह व्हिडिओमध्ये अगदी घरच्यासारखं बारीक सारीक गोष्टींसह शिकायला मिळतं. तेव्हा आपल्या या चॅनलवरचे लाईव्ह व्हिडिओ नक्की पहा. कापडाने थोडं स्वच्छ करते. तुम्ही जर अशी कायम मशीन खोलली ना 4-6 महिन्यातून, तर तुम्हाला सवय होऊन जाईल बघा. आणि मग तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही असं मशीनचं डीप क्लिनिंग करणं. ते दात्रे आहेत ना, याच्यामध्ये भरपूर घाण अडकलेली. हे बघा, हे बघा, हा सुद्धा आपण पार्ट खोलू शकतो. हे बघा, इथला हा दाब. बघा याच्यामध्ये किती कचरा अडकला.
त्याच्यामुळे कापडही पुढं सरकत नाही आणि मग आपल्याला वेळही लागतो. जाड कापड जर असेल ना असं तर मग अशी कचरा अडकलेल्यामुळे त्याच्यामध्ये कापड सरकत नाही पुढं पुढं पटकन, वेळ लागतो आपल्याला शिवणाला. छानपैकी झालंय बघा डीप क्लिनिंग इथं. आता थोडंसं ऑइलिंग करून घेऊ इथं. इथं एवढी आवश्यकता नाही ऑइलिंग करायची, पण काय गंजू नये म्हणून याला ऑइलिंग करायचंय. म्हणजे लोखंडाची शेवटी गंजू शकतं हे. पुन्हा आता हा पार्ट शेवटी काढला ना तर हा अगोदर जोडायचा आहे. हा नंतर आपण मशीन जोडल्यानंतर सेट करू शकतो, परंतु काय हरकत नाही. आता हा पार्ट आपण जोडून घेणार. याचा बरोबर इथं गोल आकार आहे तर लक्षात येतं आपल्याला बघा कुठं काय जोडायचं हे लक्षात येतं. आणि इथं खाच पण आहे स्क्रूला, त्याच्यामुळं उलट सुलट लगेच लक्षात येतं आपल्या. तुम्हाला शिवणकाम किंवा तुमचा कोणता इतर घरगुती व्यवसाय वाढवायचा असेल ना तर या चॅनलवर माझा पर्स विक्रीचा स्टॉलवरील अनुभव हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आता इथले दोन्ही स्क्रू आणि पट्टी फिट झाली आपली. आता आपल्याला खालचा पार्ट जॉईन करायचा आहे. बघू शकता किती कचरा निघालाय. हा पार्ट बघा सहज लक्षात येण्यासारखा आहे की आपण या बाजूने बॉबिन टाकतो ना हा बाहेरच्या दिशेला पाहिजे आणि हा पार्ट आणि हा पार्ट ते व्यवस्थित सेट करायचे. त्या अगोदर काय करते मी इथं थोडंसं ऑइल टाकून घेते. बघा दोन्ही व्यवस्थित बसले पाहिजे अशी खाचीमध्ये आणि हे दोन्ही स्क्रू आपल्याला इथं फिट करून घ्यायचे. आता तसं तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु कोणती गोष्ट अगदी मनापासून शिकायची असेल आणि चांगली परफेक्ट शिकायची असेल तर त्यासाठी वेळ द्यावाच लागतो. तेव्हा जरी मोठा असेल तरी नक्की हा व्हिडिओ पहा. टाईट करून घ्यायचे ना व्यवस्थित, परत सैल वगैरे जर राहिलं तर जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी व्यवस्थित टाईट करून घ्यायचे. आणि ही कॅनव्हास सोबत स्क्रू फिट करायची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. असंच आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकत जातो. तर हे जे स्क्रू दिसत आहेत ना बघा इथं सुद्धा ऑइलिंग करायचंय, कारण की ह्याचं ऑइलिंग केल्यानंतर कधी समजा आपल्या मशीनला मोठा प्रॉब्लेम आला तर मग हे खोलायला सोपं जातं. तसंच तर जे सर्व्हिसिंग वाले असतात त्यांच्याकडे सगळं साहित्य असतं, परंतु आपण त्याला ऑइलिंग करत राहायचं, कारण ऑइलिंग जर नाही केलं ना तर गंजू चढू शकतो त्याला. तुमच्याकडे यामध्ये काही आयडिया असतील तर नक्कीच कमेंटमध्ये माझ्याशी तर शेअर करा, मलाही त्यांचा नक्कीच उपयोग होईल. किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. आता ही मशीन मी मागच्या बाजूने खोलते, अजून 2 ठिकाणी आपल्याला मशीन खोलायची राहिली आहे. या पार्टला आपण नेहमी ऑइलिंग करतो तो इथला पार्ट आपण खोलून घेऊ. याला स्वच्छ करून घेते. आता हे बघा तुम्हाला आतमध्ये इथं आतमध्ये दिसत असेल पूर्ण हे फिटिंग आहे मशीनचं, तर याला सुद्धा ऑइलिंगची गरज असते. थोडं थोडं 2-2, 3-3 थेंब आणि हे चाक असं फिरवायचंय असं ऑइलिंग करताना. सगळ्या पार्टला इथं ऑइलिंग करून घ्यायचंय. हे बघा मागे फिरवायचंय, पुढे फिरवायचंय. त्याच्या खाली वाटलं मी काहीतरी ठेवते म्हणजे सोपं जाईल असं. कधी कधी मी काम करता करता 10-20 मिनिटामध्ये एखाद्या पार्टची क्लिनिंग करून घेत असते. म्हणजे कधी मध्ये छोटासा प्रॉब्लेम आला तर तिथल्या तिथे त्या पार्टची क्लिनिंग करून घेत असते. परंतु वर्ष 6 महिन्यातून तर अशी डीप क्लिनिंग मी नक्कीच करते. हां कधी कधी कामाचा लोड असला तर मग असं मशीनचं डीप क्लिनिंग करणं होत नाही, परंतु जेव्हा मी निवांत असते ना तेव्हा तर नक्कीच मी असं मशीनचं डीप क्लिनिंग करते. इथं ऑइलिंग केल्यानंतर हा पार्ट लगेच जोडून घेते. जो पार्ट स्वच्छ केला तो लगेच फिट करून घ्यायचा, म्हणजे आपल्या लक्षात राहतं. उगीच इकडं तिकडं पार्ट जोडल्या जात नाहीत. मग जो तो पार्ट स्वच्छ केला की लगेच तिथल्या तिथं फिटिंग करून घ्यायचं लगेच. आता मशीनला आपण थोडंसं उलटं करणार आहे. तिथं कार्पेट ते खराब व्हायला नको म्हणून मी त्याच्या काहीतरी पिशवी वगैरे टाकली किंवा कापड टाकू शकतो एखादं. हे बघा असं उलटं पकडायचं आहे. सावकाश पकडायचं आहे, हाताला वगैरे लागायला नको. आणि ब्रशने असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. कधी कधी जाळे वगैरे होतात त्याला,
की असे दोरे वगैरे अडकतात, धूळ होते, असं प्रश्न स्वच्छ करायचं आहे. नंतर कापड फिरवायचं एकदा. आणि आता ऑइलिंग करणार आहोत. माझी मशीन काही जास्त खराब झालेली नाही बघा, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी धूळ दिसणार नाही. पण हा कचरा वगैरे भरपूर अडकला होता याच्यामध्ये, कारण माझं नेहमीच शिवणकाम चालू असतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे जेवढे पार्ट दिसत आहेत सगळीकडे ऑइलिंग करायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला स्क्रू फिटिंग दिसतंय ना, अगदी छोट्यातल्या छोटा स्क्रू जरी असेल ना, सगळीकडे ऑइलिंग करायचं आहे. अशी सगळीकडे ऑइलिंग केल्यामुळे कुठे गंज वगैरे चढत नाही. सगळीकडे ऑइलिंग करून झालंय. आता आपण ही मशीन जोडून घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ शिवणकाम करणाऱ्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आता ही मशीन तुम्हाला इथं जोडूनही दाखवते आणि थोडीशी टिपही मारून दाखवते कशी स्मूथ चालणार आहे मशीन. बघा, थोडीशी गट्ट अशी वरती करायच्यात, व्यवस्थित पकडायची आहे, पायावर वगैरे नको पडायला, दोन्ही हाताने व्यवस्थित पकडायची आहे. तर आपला आता हा एक पार्ट राहिलेला आहे जोडायचा. आपल्याला वरतून सुद्धा जोडता येऊ शकतो, याला अशा क्लिप्स दिलेल्या असतात. तुम्हाला एक टीप मारून दाखवते त्याच्यावर. आता मशीनचा आवाज कसा येतो तुमच्याच लक्षात येईल की बघा, तुम्हाला मशीनचा आधी आवाज दाखवायला पाहिजे होता, मी पण विसरून गेले. आता बघा, क्लिनिंग केल्यानंतर किती छान याला टीप वगैरे बसणार आहे आणि आवाजही जास्त येणार नाही मशीनचा. आपलं जे साधन आपण वापरतो त्याच्याबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती पाहिजे, किंवा आपल्याला ते स्वच्छ कसं करायचं हे तरी थोडंफार लक्षात आलं पाहिजे. अजिबात काही अवघड नाही बघा स्वच्छ करायचं. तुमच्या लक्षात आलं असेल, 2-3 पार्टाचे फक्त खोलावे लागतात. बघितलं, आधी 2-3 दिवस झाले इतका मशीन आवाज करत होती. तुम्हाला मोटरचा आवाज येत असेल, पण मशीनचा बिलकुल आवाज येणार नाही आणि अगदी स्मूथ चालते मशीन. चला तर मग, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी जाता जाता तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देते की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भरपूर वस्तूंच्या मी लिंक दिलेल्या आहेत. तुम्हाला काही वस्तू ऑनलाईन मागवायच्या असतील तर नक्की त्या लिंकवर जाऊन चेक करा. तुम्हाला तिथं भरपूर स्वस्त अशा वस्तू मिळतील. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.